नमस्कार मंडळी, आरी एम्ब्रॉयडरी SKमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत शेपची माहिती. प्रॅक्टिससाठी आपण हे शेप काढून घेतलेले आहेत. हे वेगवेगळे शेप काढून आपण प्रॅक्टिस का करावी, तर आपली जी सुई असते ना ती पटकन त्या शेपने वळली जावी यासाठी आपण, किंवा आपला हात बसावा चांगला यासाठी या शेपची प्रॅक्टिस आपण करायची आहे. आता ते शेपमध्ये पॉईंट असतात. पॉईंट म्हणजे काय, तर आपण जे शेप काढलेत ना, जसं की चौकोन आहे, त्रिकोण आहे, गोल आहे. हा वेगळा आकार मी गोलचा काढून ठेवलेला आहे आणि ही एक फुलाची डिझाईन अशी तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढून ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करायची आहे. हे आपले चौकोनचे आपल्याला 4 पॉईंट मिळालेले आहेत, कारण आपण तिथे सुई वळवली आहे. जर आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे तर तो तिथं आपण पॉईंटच काढला नाही तर आपल्याला फिनिशिंग चांगलं येणारच नाही, तुम्हाला दिसणारच नाही की ते फिनिशिंग व्यवस्थित आलं आहे असं. म्हणून वेगवेगळी शेपची प्रॅक्टिस करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. हे वेगवेगळे शेप जे काढलेत त्याची आपण प्रॅक्टिस करून घेऊया. जरी थ्रेडला आपण गाठ मारून घेऊया आणि आपण चेन स्टिचच्या मदतीने हा चौकोन पूर्ण करून घेऊया. बघू शकता तुम्ही, असे बारीक आपल्याला चेन स्टिच मारायची आहे. आपल्याला इथे एक पॉईंट मिळालेला आहे. हे बघा, इथे माझं चौकोन काढून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, माझं फिनिशिंग व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण इथे राऊंड शेपमध्ये चेन स्टिच मारून घ्यायची आहे. आपण जो सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे त्याच्यावरच आपण चेन स्टिच मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्या शेपची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर आपण चेन स्टिच मारून घ्यायची आहे पूर्ण गोल शेपमध्ये. तुम्हाला बारीक टाके जर शिकायचे असतील तर सुरुवातीला आपण चेन स्टिच बघितली होती, तो तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. जर आपल्याला ती चेन स्टिच जमली तर आपण असे बारीक टाक्यांची चेन स्टिच पण आपण मारू शकतो. अशा प्रकारे आपला हा शेप पण रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. शेवटची गाठ मारून घेतलेली आहे आपण. आता हा पुढचा शेप आहे, ट्रायंगलमध्ये आहे. तुम्ही बघू शकता, चेन स्टिच मारून घ्यायचे आपण. आपली ही एक चेन स्टिच मारून झालेली आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापासून आपण चालू करणार आहोत चेन स्टिच मारायला. आपला हा आता ट्रायंगल शेप पण कंप्लीट झालेला आहे. गाठ मारून घेऊया.